हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी किचन आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। साबुदाणा सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी होत नाही किंवा ते व्यवस्थित साबुदाणा बनवताना बिघडतो, अगदी गिळगिळीत होते। तर छोटे टिप्स सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। 2 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। रात्रभर साबुदाणा भिजू द्यायचा। साबुदाणा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊन त्याच्यावरती 1 ते 1.5 इंच असं पाणी वरती ठेवायचं, म्हणजे साबुदाण्याच्या वरती, म्हणजे त्याने तो साबुदाणा व्यवस्थित परफेक्ट असा भिजतो। आणि बघू शकता साबुदाणा सकाळी व्यवस्थित भिजलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा बारीक करून घेतलेला कूट सुरुवातीलाच टाकायचा। साहित्य आणि प्रमाण मी स्क्रीनवर दिलेलं आहे, त्याप्रमाणे घ्यायचं। आणि हा भिजून घेतलेला साबुदाण्यामध्ये वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट सुरुवातीलाच मिक्स करायचा। याने साबुदाण्याची जी खिचडी बनवते ती अगदी सुटसुटीत आणि खूप छान अशी मोकळी होते आणि खायला खूप छान लागते। तर कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकते। 2 माप म्हणजे 2 पळी तेल टाकले। तुम्ही कमी अधिक करू शकता, पण शक्यतोवर साबुदाणा खिचडीला बनवताना तेल थोडं कमी वापरा। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे। तुम्हाला उपवासाला जर बनवायचे असेल तर तुम्ही कढीपत्ता वगैरे म्हणजे कढीपत्ता किंवा कोथिंबीर नका टाकू, तुम्हाला जसं उपवासाला जे चालते तेच टाका, म्हणजे मिरची, मीठ, जिरं वगैरे। आणि बारीक चिरून घेतलेल्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या आहेत, त्याचे तुकडे करून टाकलेत, ते टाकलेले आहे। थोडीशी मिरच्या होऊ द्यायच्या, मिरच्यांचे काप। आणि कढीपत्त्याची पाने घेतलेले आहेत, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून घेतले, ते टाकलेले आहे। तुम्ही उपवासाला नाही टाकत असाल, ते खात नसाल, म्हणजे कढीपत्ता चालत नसेल तर ते स्किप करू शकता। आणि अशी म्हणजे नाश्त्यासाठी बनवत असाल तर टाका। आणि दाण्याचं कूट मिक्स करून घेतलेलं साबुदाणा ते टाकते आहे। साबुदाणा शिजताना म्हणजे जो आपण फोडणीमध्ये टाकतो तेव्हा फक्त साबुदाणा टाकला तर तो मोकळा सुटसुटीत होत नाही। त्याच्यामध्ये सुरुवातीलाच शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतला आणि बारीक करून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट एकदम, तर ती साबुदाण्याची खिचडी अजिबात लागत नाही, चिटकत नाही आणि अशी चिवटशी होत नाही, सुटसुटीत आणि खूप छान होते। नक्की अशी ट्राय करा। मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित एकत्रित। आणि चवीनुसार मीठ, इथं अर्धा चम्मच मीठ मी टाकलेलं आहे, तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता। आणि मिक्स करून घेते। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट हे वाफवून घ्यायचा साबुदाणा। मिक्स करून पुन्हा झाकण उघडून तो व्यवस्थित मिक्स करायचा आणि आणखीन याला 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचा। बघू शकता अजिबातही ती लागत नाही आहे, चिवट झालेली नाही आहे, अगदी सुटसुटीत आणि खूप छान अशी साबुदाणा खिचडी होते। नक्की मी सांगितलेल्याप्रमाणे प्रमाण वापरा। 2 वाटी साबुदाणा आहे तर त्याच्यासाठी मी पाणी साबुदाण्याच्या वरती 1 ते 1 इंचाच्या थोडंसं वरती, म्हणजे 1.5 इंच असं पाणी ठेवायचं। आणि साबुदाणा रात्रभर
कमीत कमी ते 8 ते 10 तास तरी तुम्ही तो भिजवत ठेवा, म्हणजे तो खूप छान असा व्यवस्थित भिजून येतो आणि तुमची साबुदाणा खिचडी अजिबातही बिघडणार नाही, अशी छान सुटसुटीत आणि खायला खूप छान होणार. आणि वरून कोथिंबीर. उपवासाला खात असाल तर कोथिंबीर, कढीपत्ता टाकू नका. आणि अशी नाश्त्यासाठी बनवत असाल तर कोथिंबीर, कढीपत्ता वापरू शकता. मिक्स करून घेते आणि साबुदाण्याची खिचडी तयार आहे. उपवासाला किंवा नाश्त्यासाठी खूप छान अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा, बनवून बघा आणि तुम्हाला आवडल्यास तुमचे सुंदरसे असे अभिप्राय कमेंटद्वारे आवर्जून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल साबुदाणा खिचडीचा तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असतील दादाताई त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचा आयकॉन बटन प्रेस करा. बघू शकता खूप छान अशी साबुदाणा खिचडी तयार आहे. गॅस बंद करून घ्यायचा आणि झाकण ठेवून आणखीन 1 मिनिट ते तसंच ठेवून द्यायचं आणि सर्व करून घ्यायची. खूप छान अशी खिचडी तयार आहे. बघू शकता एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे, खूप छान झालेली आहे. मग नक्की बनवून बघा. बघू शकता खूप छान दिसते आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल साबुदाणा खिचडीची रेसिपीचा तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचा आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.